यस धन्यवाद. आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना असेल दोन टीमच्या दरम्यान. पेट विपक्ष गोटिवली असा विद्यमान सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकत पुन्हा एकदा बॅटिंग स्वीकारले पेट संघाने. ऑस्ट्रेलियन संघाची मानसिकता या टीमकडे आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये टॉस जिंकला की प्रथम बॅटिंगच करणार हा संघ आणि बॉलिंग करत असताना धावा डिपेंड करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतला. चला सोहेल, पहिली जोडी आपण मैदानाकडे पाठवा लवकर. सलामीवीर खेळाडू. आजच्या रात्रीमध्ये 8 सामने आपण कव्हर केले. शेवटचा सामना आजच्या रात्रीमधला. सध्या डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट सध्या सुरू झालेत, जेणेकरून स्पर्धा लवकरात लवकर समाप्त व्हावी 1च्या अगोदर. हा खरं आयोजकाचा एक निश्चय असतो आणि त्यामुळे संध्याकाळी सामना लवकर चालू व्हायला हवा. लवकरात लवकर झाले की प्रत्येकाला आराम, आयोजकांना आराम, खेळाडूंना आराम, समालोचकांना आराम, पंचांना आराम, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट टीम सर्वांसाठी मदती लाभदायक राहतं. परंतु इथे आपण पाहता शेवटचा सामना ही 4 ओव्हरचा आहे. अनेक ठिकाणी डे नाईट नेरे विभागामध्ये तर नवीनच फॅड आलं आहे. डे नाईट फॉर्मॅट आणि अर्धा पोल, 1 दिवस आणि फुल पोल अशा टोटल 12 संघ ते खेळवतात. त्यामुळे टोटल 10 सामने त्या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. आणि इकडे आपण पाहता 8 संघ, एक डी पोलचा एक सामना पाहिला. टोटल 8 सामने, त्यामुळे अधिकचा वेळ वाया गेला आहे. त्यामुळे प्लीज सोहेल लवकरात लवकर मैदानाकडे आपली पहिली जोडी पाठवा. शेलगर नाईट स्पर्धा असेल उल्मानोडमध्ये, त्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला टाईम अलर्ट असतं. बरोबर 1 वाजता शेवटचा सामना समाप्त होताना आपण अनेक पाहिलं. पण इथे आज पहिला दिवस आहे, पहिली रात्र आहे. थोडासा उद्घाटनीय सामना देखील लेट झाला आणि उद्या बरोबर 6:30ला पहिला चेंडू पडेल. जे पहिले 2 संघ असतील त्यांना आपण लवकरात लवकर इन्व्हाइट करा. शिवाजीनगरला तर आम्ही शेवटची फायनल सकाळी 7 वाजता कंप्लीट केली. सकाळी 6ला त्या ठिकाणी शेवटचा सामना संपला आणि ओंकार तेव्हा त्याला बाईक मिळाली. सकाळी क्रिस्टल ट्रॉफी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जाऊया मॅचच्या दिशेने. आता पाहूया आपण कदर ही लढत. सलामीवीर 2 खेळाडू नमित पगडे आणि त्याच्याबरोबरने सोहेल शेख हे 2 स्फोटक खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पहिल्या षटकासाठी स्वराज मात्र टीम कॅप्टन या संघाचा तर अष्टपैलू खेळाडू गोठिवली संघाचा. परंतु दोन्ही मॅचमध्ये चर्चेमध्ये राहिला तो तर प्रमोद चौधरी हा खेळाडू, ज्याने चांगली कामगिरी साकारली दोन्ही सामन्यामध्ये. दोन्ही सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर. प्रत्येक मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचसाठी टी शर्ट्स आहेत. निर्जा 11 जॉन्टी घर त्यांच्या माध्यमातून आणि या टी शर्ट्स तुम्हाला परिधान करून खेळायचं. पण दोन्ही सामन्यामध्ये एकाच कलर टी शर्ट मिळाल्या प्रमोद चौधरीला. कॅप रणजित ठाकूर यांच्या माध्यमातून मिळाली. ऋषिकेश ठाकूर नावखडी यांच्या वतीनं बॉटल देण्यात आली. हे सर्व आमचे स्पॉन्सर्स, त्यांचा विशेष आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. तिन्ही आपण जे खरं आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. आणि आकर्षक ट्रॉफी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून मिळाली त्या नावे ग्रामपंचायतचे सरपंच विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबाई यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. सर्व स्पॉन्सर्स. पहिला बॉल समोर नमित पगडे. पहिला बॉल थोडासा आपण पहिला लेग लान्सचा प्रयत्न, फटका फसलाय. गती कमी होती चेंडूमध्ये. लेग लान्स करायचा होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालाय नमित पगडे हा खेळाडू. पहिला विकेट मिळाला पहिल्या चेंडूवरती. नमित पगडे हा खेळाडू बाद झाला. त्यानंतर बंटी जोशी आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय 3ऱ्या क्रमांकावरती. गोटिवली संघाचे प्रमुख सिनियर खेळाडू निलेश दादा पाटील आज टीम स्क्वॉडमध्ये नाही आहे. ते देखील सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धे निमित्ताने करत आहोत. निलेश दादा पाटील. स्वराज मात्रेला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला. बंटी जोशी आता मैदानाकडे आलाय. पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक, पहिला बॉल विकेट. सेकंड बॉल स्लॉग हिटचा प्रयत्न होता, पुढे आले होते. नो बॉलचा कॉल. बघा ओव्हर स्टेपिंग. आजच्या रात्रीमध्ये 5वा नो बॉल असेल या खेळाडूचा. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल.
त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कधी कधी बॉल डिलिव्हर करण्या अगोदर तुम्हाला पॉपिंग क्रीजपासून थोडासा रनअप कधी काउंट करूनच त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकमध्ये यावं लागतं आणि इथे आपण पाहिलं जजमेंट चुकलं. रनिंगमध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळाला रनअपमध्ये, त्यामुळे ओव्हरस्टेपिंगचे नो बॉल हे सातत्याने स्वराजकडून पाहायला मिळाले. हा बॉल भन्नाट वेगाने टाकला होता आणि आता फ्रीड बॉल समोर बंटी जोशी असेल. ओव्हर द स्टम्प्स स्वराज तयार. फ्रीडचा बॉल आतली कडा घेऊन मागे निघालाय, बीट केलं बॅकवर्ड क्षेत्राकडा आणि इथे आपण पाहिलं नशिबाची साथ मिळाली पेट संघाला. वेगाने बॉल चालला सीमा पार, रन्समधील 4 चौकार. मात्र नशिबाची साथ मिळाली आरसीसी पेट संघाला, ज्या ठिकाणी चौकाराला संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एक गडी बाद 5 धावा. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आज सातत्याने सतावलाय स्वराजला. स्टेप आउट झाले, काउंटर अटॅक, लॉफ केला बॉलला, लॉंग ऑफच्या बाहेर बॉल चाललाय, पॅरल फ्लायटी अँड मायटी, इट्स अ ह्यूज षटकार. मनाला ताजं तवानं करणारं हे संगीत आहे, भक्तिमय गीत इथे पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्याच अँगलने खेळतो प्रयत्न होता, स्लॉगिटचा प्रयत्न होता, पार्टनरशिप करायचा होता, बॅट ड्रिल करून दाखवतोय पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. बंटी जोशीला आपण पाहिलं त्या ठिकाणी डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. श्रीकांत असले डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये नेहमीच चांगल्या संगीताची मेजवानी या प्रश्नानं ऐकायला मिळाली. पहाट झाली, सकाळ झाली. कट केला बॉलला, शॉर्ट दरम्यानला बॉल मागे चाललाय आणि इथे आपण पाहिलं खरं तर डॉट निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर स्टेपिंगचा नो आणि त्यानंतर मोमेंटम मिळाला, चौकार देखील मिळाला नशिबाचा आणि तदनंतर आपण पाहिला काउंटर अटॅक षटकार बंटीच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 11, गडी बाजाला 1, 111 नेल्सन फिगर आपण पाहता स्कोर कार्डमध्ये 1 खेळाडू बाद 11 अशी धावसंख्या. बॅकफुटला आले, स्लॅश केला बॉलला, मागे चाललाय त्या ठिकाणी पॉईंटमध्ये, पॉईंट आणि गलीच्या मध्ये बॉल फीड झालाय. दरम्यान 1 रन मात्र या चेंडूवरती मिळेल बॅटिंग करत असताना आरसीसी पेट संघाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती लागल्या, त्या म्हणजे 1 खेळाडू बाद 12, अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. टार्गेट बनवायचं पेट संघाला, 12 धावा स्कोर कार्डवरती. 12 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहिली. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बघा कालावधी आपल्या वाट्याला 20 मिनिटाचा असेल, तर प्लीज थोडी घाई करा. पहिली रात्र या स्पर्धेचे हर्षन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. हर्षन पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. या षटकामध्ये सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळालाय पेट संघाला. 40+ धाबा त्यांना बनवायच्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 12 आल्या. पहिल्या चेंडूमध्ये खेळाडू बाद झाला होता आपण पहिल्या त्या ठिकाणी नमित पगडे, त्यानंतर बंटी जोशीने मात्र मोर्चा सांभाळला. यावेळेला बघा थोडासा पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल घोषित केलाय. आय थिंक रिटर्न क्रीजच्या बाहेर बॉल पडला असावा, रिटर्न क्रीजच्या बाहेर पाय पडला असावा त्या ठिकाणी तर बॉल डिलिव्हर करत असताना. त्यामुळे खरं तर आपण पाहिलं पंचाने 9 घोषित केलाय. फ्रीड बॉल राहील पुढचा. सातत्याने या गोष्टी घडल्या. हर्षन पाटील बघा त्या एखाद्या खेळाडूची एक वेगळी शैली असते आणि रिटर्न क्रीजच्या बाहेरून त्याने पाय टाकला, त्यामुळे पंचांनी 9 घोषित केलं. क्वालिफाईड अंपायर आहेत. अनेक खरं तर नियमावली आहेत बॉल डिलिव्हर करत असताना तुम्ही कशा अँगलने बॉल टाकू शकताय. आणि बघा मागच्याही सामन्यामध्ये वॉर्निंग दिली होती हर्षनला मेन अंपायरने. त्यामुळे इथे आपण पाहत आहे रिटर्न क्रीजच्या बाहेर टाकल्यामुळे पायाला मात्र आपण त्या ठिकाणी 9 घोषित केला बॉल डिलिव्हर करत असताना. अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डावा बाजूला रिटर्न क्रीज ज्याला म्हणता येतं
विशिष्ट अँगल बनवत असताना नो बॉल कॉल. त्यामुळे आता आपण पाहिलं फ्रीडची संधी असेल पुन्हा एकदा बंटी जोशीला. मागच्या फ्रीड बॉलवरती चौकार आला होता नशिबाचा आणि इथे आता फ्रीड बॉल फेस करेल पुन्हा एकदा बंटी जोशी हा खेळाडू. वेगवान बॉल ऑन साईडला खेळत असताना मात्र बॉल बॅटच्या टो एंडला हा फटका आला. फक्त सिंगल रन मात्र इथे पाहायला मिळेल या चेंडूवरती. फ्रीड बॉलवरती सिंगल आली. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण पाहिल्या धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी 14 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला सोहेल आता आलाय. सोहेल शेख जर्सी क्रमांक 17 तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय या ओव्हरमध्ये. पहिल्यांदा या इनिंगमध्ये हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडमध्ये पण येताना असता पाहू शकाल त्याला. आक्रमक फलंदाजीसाठी हा खेळाडू कॅप्टन म्हणून त्याची भूमिका नेहमी चांगली राहिली आणि इथे आता कॅप्टन इनिंग तो साकारेल का हे पाहावं लागेल. समोर हर्षन पाटील रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. लॉंग चेस होता तर आपण पाहिला फलंदाजाला प्रचंड बाहेर टाकला बॉल. बॉलच्या तर दिशेकडे गेले होते परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. वाईड बॉलचा इशारा मंचाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बाहेर टाकलेला बॉल हर्षनच्या माध्यमातून आपण पाहिला. स्विच हिटचा प्रयत्न केला होता. लॅप शॉट खेळायचा होता फलंदाजाला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वाईड बॉल कॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्समध्ये भर. शफल झाले. ऑन साईडला जागा बनवली आणि बॉलला उडवलं बरोबर मिड विकेटला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. जजमेंट चांगलं होतं आणि इथे आपण पाहिला झेलबाज झाला हा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये अविनाश वास्करने झेल टिपला होता. इथे अगदीच त्याच्याच दिशेने मात्र आपण पाहिला तसाच झेल मात्र टिपलाय राठोडने. खेळाडू बाद झालाय सोहेल शेख. ची सुकन्या मुग्धा वैशंपांचा हे संगीत तुम्ही ऐकलं लहानपणी. जे सारेगमप आपण पाहिलं तर शो पाहिला त्यामध्ये हे गायलेलं संगीत पहिलं पर्व होतं सारेगमपचं. आता खरं मुग्धा एक प्रोफेशनल सिंगर आहे आणि मॅरिड देखील झाली. खूप लहान वयातलं ते संगीत आपण ऐकलं आणि ऐकावं असं वाटलं. गोड स्वर त्याच्या मुखातून ऐकायला मिळाले आणि विकेट मिळालं त्या ठिकाणी सोहेल शेखचा. सोहेलला वाटला बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. उंची जास्त घेतली अंतर कमी कापलं. या थंडीमध्ये आपण जर पाहिलं ड्यू फॅक्टर आता काम करतोय. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. त्याचा फायदा आता फिल्डिंग टीमला होताना पण पाहायला मिळाला. नवीन खेळाडू तन्वीर शेख पहिल्या सामन्याचा हिरो. बॅकफुटला आले. हॅमर केला बॉलला. दिशा दिली आपण पाहिला. डीप कव्हर पॉईंटला मागे चालला बॉल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल रन या बॉलवरती मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पिचिंग पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता हर्षन पाटीलचा. त्याच्यावरती दिशा देत असताना मात्र आपण पाहिला त्या ठिकाणी सिंगल रन आली. बंटी जोशी आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. अविनाश वास्कर आणि तन्वीर शेखमध्ये पहिल्या सामन्यामध्ये झालेली भागीदारी कोण विसरेल. जबरदस्त 57 धावांची भागीदारी या दोन्ही खेळाडूंनी केली आणि त्या मॅचमध्ये मोनकोडे संघाला पराभूत केलं होतं पेठ संघाने. सेकंड मॅचमध्ये बलाढ्य मामन डोंगरी संघाला पराभूत केला. तर या मॅचमध्ये गोठिवली संघ तगडा संघ आहे. ऑन साईडला स्लॉटमध्ये आलाय बॉल. त्याला मात्र प्लॉटमध्ये पाठवलाय. सिक्सर प्लॉटमध्ये वाडिश लॉंगांच्या बाहेर सीमा पार षटकार. पहाट झाली आणि चांगलं संगीत तुम्ही ऐकताय श्रीकांतच्या माध्यमातून. सकाळ झाली. चांगला शॉट आणखीन एकदा. आता लय मध्ये आलाय बंटी जोशी. जो पूर्वीचा बंटी जोशी होता त्या पद्धतीचे फटके आता त्याच्या बॅटमधून यायला लागलेत. अप्रतिम टायमिंग. बॅकफुटला आले त्या ठिकाणी आपण पाहिला. जोरदार हिट केला आणि प्रॉपर स्लॉटमध्ये बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिला सलग हा दुसरा षटकार. वादळ वारं मात्र मैदानामध्ये आलंय. खरं वादळ आपण पाहिलं बंटी जोशी नावाचं.
आपण सातत्याने उल्लेख केला की प्रत्येक स्पर्धामध्ये सध्या बंटी जोशीच्या वाटेला बॅटपॅच आला आहे, पण तो ही इनिंग पाहून वाटत नाही हा खेळाडू बॅटपॅचमध्ये असेल. का तर आपण पाहिलं खूप चांगलं संगीत देखील ऐकायला मिळालं. वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं बंटी जोशी नावाचं. या खेळाडूचं फॉर्ममध्ये ना संघासाठी फार महत्त्वाचं राहील. कारण बंटी जोशीनं मात्र आजवर बरेच मोठे कारनामे केलेत या संघासाठी. अष्टपैलू म्हणून त्याने भूमिका साकारली. बॅटमधून हा वेगवान स्ट्रोक फोर्सेबल षटकार पाहिला मागचा. चांगलं टायमिंग. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 28 धावा फलकावधी. पहिल्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरमध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. 16 धावा खर्च केल्या पहिल्या 5 चेंडूमध्ये. टोटल ओव्हर मात्र समाप्त झाली आहे. आणि सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आरसीसी पेठ संघाची धावसंख्या धावफलकावधी आली 2 खेळाडू बाद 28 धावा. सारेगमा लिटल चॅम्पचा फोल्डर ओपन केलाय श्रीकांतने. हा तेच सर्व संगीत आपण ऐकताय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 आले. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. तर पहिली रात्र या स्पर्धेची शोतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 हे पर्व. मी खतर आयोजकांचा हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करून या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. आज खरं तर आम्ही ट्रॉम्बे नाईटमध्ये होतो, मग तो रिप्लेसमेंट केली. इथला कॉमेंटरला तिकडे पाठवला, आम्ही इकडे थांबलो रुपेश पाटील यांना. त्याबद्दल मी पुन्हा एकदा खतर आमचे मित्र रुपेश पाटील यांचा आभार व्यक्त करीत प्रवीण गायकर असतील समालोचक, संपूर्ण आयोजक, स्वतः संजय शेठ ठाकूर, या सर्वांचा मी आवर्जून उल्लेख करीन. दमदार स्पर्धा, दमदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये आता आला आहे गोलंदाज हितेश पाटील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14च्या सरासरीने 28 आले. आता कमबॅक करावं लागेल गोटिवली संघाला. शॉर्ट ऑफ लेन बॉल टॉस केला, बॉलला बॅटच्या हँडलला बॉल लागला. आय थिंक थोडासा आपण जर पहिला अप्पर कटचा प्रयत्न जरूर होता, पण बॉल आतमध्ये आला. अतिरिक्त उसळी घेत मात्र त्या ठिकाणी पाहिला दिशा द्यायची होती फलंदाजाला, पण ते 1 रन या बॉलवरती रोखता आलेले नाही. आणि स्ट्राईक एंडवरती आता आलेत बंटी जोशी. त्याने मागच्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी केली. आतापर्यंत आपल्या संघाला 24 धावांचं योगदान दिलं 11 चेंडूमध्ये. तो खेळाडू स्ट्राईक एंडवरती. धावसंख्या धावफलकामध्ये स्थिरावली 29 आपण पाहत आहे. पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, लेफ्टी बॉलरचा यॉर्कर. त्याच्यासमोर आपण जर पाहिला फलंदाज थोडासा निष्प्रभ ठरला या बॉलवरती. मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. ॲक्शन रिप्ले आपण पाहता रिप्ले टेलिकास्टमध्ये. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, बॉटमहँडचा वापर फलंदाजाला करायचं होतं, परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. म्हणून वीरेंद्र सेहवाग म्हटलं होतं आम्ही 2च गोष्टीला सलाम करतो, एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, दुसरा परफेक्ट यॉर्कर. शॉर्ट ऑफ लेन बॉल, गती कमी केली, व्हेरिएशन पाहायला मिळालं हितेशच्या माध्यमातून. गती काढली अक्षरशः बॉलची शॉट आणि लेन देखील कमी केली. आणि बॉलचं पिचिंग आपण जर पाहिलं आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालं. अँगल बनवला गोलंदाजाने आणि लवकर बॅटचा फेस क्लोज झाला बंटीच्या माध्यमातून. हे व्हेरिएशन आजकालच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला ॲज अ बॉलर म्हणून चांगली भूमिका साकारायची असेल तर तुम्हाला व्हेरिएशन हे दाखवावं लागेलच. याही वेळेला बघा थोडासा बाहेर टाकला बॉलला आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. कव्हर्सला टार्गेट केलं होतं बंटीने, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. इथे आपण पाहिला वाईट बॉल, अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 30 धावा धावफलकावधी पाहायला मिळतील. हितेश षटक कमबॅक करून देतो आपल्या संघाला या मॅचच्या दरम्यान. बंटी जोशीसारखा तडाकेबंद खेळाडू त्याला थांबवलंय. सबमरीन डिलिव्हरी, यावेळेला वेगाने टाकला बॉल. मागचे काही बॉल धीम्या गतीचे होते. इथे आपण पाहिला साईड आर्म ॲक्शन, बॉल टप्पा पडला, खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट निर्धाव चेंडू आपण पाहता हितेशच्या माध्यमातून एक कमबॅक करून देणारा षटक राहील आता या मॅचमध्ये. गोठिवली 11 गोठिवली या संघाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय घडलंय भूतकाळ आम्हाला विसरायचं, पण भविष्यामध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी करावीच लागेल. यावेळेला बॅकफुटला आले, मागे फिल्डर नाही आहेत. कव्हरच्या डोक्यावरून गॅपमध्ये फटका वॅकंट एरियामध्ये पडला आणि बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, 4 चौकार.
लवकरच प्रजासत्ताक दिन देखील तुम्हाला मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना पाहायला मिळेल. 26 जानेवारी पुढे आले. आपण पहिला ब्लॉकरमध्ये टाकला बॉस, सन्मान दिला, चेंडूला सिंगल घेतली. एक धाव मात्र या चेंडूवरती आली. एक चौकार देखील मागच्या बॉलवरती पाहिला होता आणि इथे स्ट्राईक स्वतःकडे घेतले बंटी जोशी या खेळाडूने. रिस्पॉन्सिबल इनिंग साकारतोय. 16 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 29 धावांचं योगदान दिलं आणि संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 35. आता अंतिम षटकांचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक असेल, डेथ ओव्हर. स्लॉग ओव्हरचं षटक. आता अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. संकेत तांबडे पापडीचा पाडा गोटिली संघाचे बिग फॅन आहेत. बघा एवढी रात्र झाली देखील तरी देखील ते सामन्याचा आनंद घेत आहेत. बरेचसे व्ह्युअर्स मात्र या सामन्याचा आनंद घेत असताना शेवटचं षटक आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय वेदांत म्हात्रे. अंतिम षटकामध्ये कमी धावा खर्च करायचे त्या ठिकाणी गोलंदाज झाला वेदांतला. किमान 10च्या खाली तुम्हाला धावा खर्च करायला लागली. इकॉनॉमिकल फिगर षटक राहील. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न, आउटसुद्धा ऑफ स्टंप. पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. निशांत माळी सर त्या ठिकाणी आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. या षटकाला सुरुवातच झाली आहे. वाईड बॉलने 36 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलटॉस बॉल गॅपमध्ये मागे चाललाय. फिल्डर आहे डीपेक्सच्या कव्हरला. खराब फिल्डिंग संधी दिली बंटीला पुन्हा एकदा. या खरं तर क्षेत्ररक्षकाने स्ट्राईक एंडला बंटी आले. जो खेळाडू या खरं सामन्यामध्ये टचमध्ये आहे, वेल टचमध्ये, त्याला मात्र तुम्ही पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आणलंय. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. 2 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या पण जर पाहिली धावफलकावरती 38 धावा 38. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शॉटम पूल केलाय. स्ट्राईक रोटेशन करणं म्हणजे षटकाराला आमंत्रण देणं. आणि इथे बघा पॉवरफुल फटका आला मिड विकेटच्या बाहेर. बंटी जोशीचा धमाका षटकार. षटकार पाहायला मिळाला या बॉलवरती. यावेळेला बघा बॅटचा फेस पुन्हा एकदा क्लोज होतोय. पुन्हा एकदा आपण पाहिला थोडासा बाहेर टाकला चेंडू वाईड बॉल घोषित केलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. षटक थोडंसं लांब लचक झालं. या फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आला. वाईडसाठी चॅलेंज केलं. मेन अंपायरचा डिसिजन आहे वाईड बॉल आणि फिल्डिंग टीमने मात्र या निर्णयाला चॅलेंज केलं. रिव्ह्यू घेण्यात आला. चेक केलं जाईल टी व्ही अंपायरच्या माध्यमातून. राजेंद्र म्हात्रे सर आमचे आहेत. राजेंद्र घरज सर, नवीन शवा टी व्ही अंपायर असतील. PTCच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आणि PTC पेठ हा खरं तर एक वेगळा जिव्हाळ्याचा संबंध आहे. याच गावचे आमचे मित्र PTC फाउंडर संदीपदादा वास्कर यांचं हे चॅनल आणि स्वतः किरण दळवी, केतन दळवी CEO च्या भूमिकेमध्ये आहेत. तर निर्णय आलाय, चेक केलं जाईल. योग्य निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. बॉल वाईड आहे की फेअर हे पाहिलं जाईल. ऑनफिल्ड अंपायर निर्णय आला वाईड बॉल आणि त्या निर्णयाला चॅलेंज केला फिल्डिंग टीमने. रिव्ह्यू वापरलाय जो रिव्ह्यू त्यांच्या वाट्याला होता. चला आपण चेक करूया. 62 झाली, सकाळ झाली. आता चेक केलं जातं या ठिकाणी टी व्ही अंपायरच्या माध्यमातून. निर्णय आपण लगेच घेऊया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईड बॉल नसणार आहे त्यामुळे आपण निर्णय मागे घ्या प्लीज. तर हा लिगल बॉल पंचांनी घोषित केलाय. थोडासा आतमधून बॉल निघाला बाहेर. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा कदर डॉट बॉल. चला बंटी नो आर्ग्युमेंट. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय होता वाईड, पण तिथे रिव्ह्यूचा वापर केला. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आला टी व्ही अंपायरच्या माध्यमातून. चेक केलं गेलं. हा बॉल फेअर आहे. लिगल बॉल घोषित केलाय. चला चेक केलाय. त्यामुळे प्लीज आपण कोणत्याही प्रकारे चर्चा करू नका. टी व्ही अंपायरचा निर्णय आला. यावेळेस आपण पाहिला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 44. यावेळेला बघा बॉल मागे सरकला. डीप कव्हर पॉईंटला मागे फिल्डर आहेत
आणि बॉलला थांबवलंय, सेफली हँडल केलंय. खरं तर आपण पहिला पंचांचा रिव्ह्यू आलाय त्या ठिकाणी बीमर कॉल आणि फिल्डिंग टीमचा आता रिव्ह्यू आलाय. पुन्हा एकदा बॉल बॅटला लागला तेव्हा डगआउटमध्ये बरेच पंच झाले, नो आवाज आला. आता पुन्हा एकदा चेक केलं जाईल टीव्ही अंपायर पण या. इट्स अ बीमर, त्यामुळे 2+1 3 धावा मिळतील. तर गोटिवली संघ जर का सुपर 4ला गेला तर फार्म हाऊस पार्टी प्रितेश पाटील बोकडबिरा सर उद्या आम्हाला भेटतील प्रितेश पाटील डे स्पर्धेमध्ये. त्यांच्याकडून मात्र तर गोटिवली संघाला मात्र फार्म हाऊस पार्टी घोषित केली. सुपर 4ला गेला तर इथे खेचून मारला बॉलला, लांबून पिक केलाय, स्लॉग हिट करताना मात्र परफेक्ट टायमिंग, मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलं सीमा पार. इथे आपण पाहिला हा मॅक्झिमम षटकार. 45 धावसंख्येवरती खेळतोय. आजच्या रात्रीमध्ये एकही अर्धशतक पाहायला मिळालेलं नाहीये. कदाचित हे पहिलं अर्धशतक होईल या इनिंगमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर एक मोठी इनिंग बंटी जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धाव फलकावरती 53 50 अप, 53 धावा धाव फलकावरती आहेत. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. या षटकामध्ये आपण पाहताय वेदांत म्हात्रे हा गोलंदाज, प्रचंड बॅटपाच आणि त्यानंतर एक मोठी इनिंग. या बॉलला लेंथ बॉलचा वापर केलाय आणि खेळाडू बाद घोषित केलंय. क्या बात आहे, विकेट मिळाला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल बंटी जोशी या फलंदाजाला. पण जाता जाता 45 धावांची इनिंग साकारली केली. आवडली असेल तर एकदा जोरदार डाव उद्या खेळाडूसाठी. विकेट मिळाला बंटी जोशीचा आणि आपण पाहत आहे खरं तर सध्या जम्मू काश्मीरवरून या संघाचे मेंटॉर विवेक जोशी या स्पर्धेचा आनंद घेत आहे. यस, आपलंही स्वागत. लास्ट बॉल या खरं तर मॅच मधला विवेक जोशी म्हटलं की पहिला बाईकवेर खेळाडू पेठ संघाचा मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आहे. तर शेवटचा बॉल असेल टार्गेट सेट करणार चेंडू. वाईड यॉर्करचा पर्यंत दबाव. पुन्हा एकदा गोलंदाजावरती पंचाने मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. चला आपण थोडं स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ जास्त घेऊ नका. प्रितेश पाटील बोकडबिरा यांच्या वतीनं मात्र तुम्हाला मोठी एक मेजवानी मिळेल जर सुपर 4ला संघ गेला. प्रणय मात्र आमचे स्कोरर जावई. यावेळेला बघा हलकीशी एज लागली, बॉल मागे चला बॅकवर्ड क्षेत्राकडे सिंगल कंप्लीट केली. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आणि इथे एकच रन आली. यस, पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 3 गडी बाद 55 धावा. म्हणजे येणाऱ्या 24 बॉलमध्ये येणाऱ्या 4 षटकामध्ये 56 धावा चेस करायच्या पुढच्या इनिंगमध्ये. मी इथे थांबतोय आणि पुढचा आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल आमचे समालोचक मित्र युवराज माळी यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर. खऱ्या अर्थाने आज संपूर्ण रजनीमध्ये आपल्या भारदस्त आवाजाने खरं तर सामन्याला अगदी उत्कंठावर्धक केलं आणि खरं तर सामन्यामध्ये अक्षरशः ऊर्जा भरली. असे तारागावचे सुपुत्र आणि सध्याच्या घडीला प्रचंड मागणी असलेले समालोचक आमचे चांगले मित्र रोशनजी पाटील सरांचा शुभ सन्मान आपण या रजनीच्या माध्यमातून आपण करतोय. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 पहिली रजनी आणि शैलेजी ठाकूर दादांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण रोशनजी पाटील सरांचा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करावा. कारण सातत्याने डे क्रिकेट असेल, नाईट क्रिकेट असेल, प्रचंड बिझी शेड्यूल ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला ज्यांनी खरं तर त्यांचा एक दिवस बहुमूल्य दिला आणि सुंदर असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. असे तारा का सितारा या नावाने परिचित असलेले भारदस्त आवाजाचे धनी रोशनजी पाटील सरांचा शुभ सन्मान.
शैलेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करतोय आणि ते मात्र या स्पर्धेतनं आता निरोप घेतात. चला सामन्याला आपण करूया सुरुवात. उत्तरार्ध पूर्वार्ध आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या तर 55. आरसीसी पेठ संघाने जबरदस्त बॅटिंग. बंटी जोशी 22 बॉल 45 धावांची विस्फोटक इनिंग, 5 षटकार 2 चौकार. इतर खेळाडूंनी चांगली साथ दिली आणि 56 धावांचं लक्ष आहे. चोवीस चेंडू आणि 56 धावांचं लक्ष राहील. स्वराज म्हात्रे, प्रमोद चौधरी, बंटी जोशी. पहिला बॉल स्लोवर वन, इनसाइड आउट फटका. डीप पॉइंटला क्लासिकल स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार. बॉल सीमापार चौकार. सुरुवातीची खरं तर गरज होती गोठिवली 11 गोठिवली टीमला. पहिला बॉल चौकार. दुसरा देखील बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि स्वराज मात्रेने अगदी चांगला काउंटर अटॅक पहिल्याच ओव्हर पासून सुरू केलाय. दोन बॉलवर 2 चौकार. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. आणि स्वराज मात्रे 2 बॉलवर 2 चौकार. ओ पायावर जाऊन बॉल आदळला. इम्पॅक्ट बाहेर आहे पंच सांगतायत. हा बॉल कनेक्ट झाला असता तर डेफिनेटली सीमारेषा पलीकडे गेला असता. लेग बायचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि धावा मिळते ती 1. स्कोर पुढे सरकतोय 9 धावा. छप्पन धावांचं लक्ष. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. स्लोवर वन बॉल टॉपेज लागली. बॉल पाठीमागे चाललाय. खेळाडू नाही पोहोचणार. थोडासा पुढे लँड झाला बॉल. जजमेंट चुकलं. विकेट किपर थोडासा स्लो स्टार्ट केला आणि सोहेश शेख आपल्याला पाहायला मिळतात. धाव मिळाली ती 1. अटीतटीची लढाई. चित्तथरारक सामना. उत्कंठावर्धक सामना. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. एका बाजूला राहतो की कातील आरसीसी पेठ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवी मुंबई पंचक्रोशीतील गोठवली 11 गोठवली संघ. खरं तर अनेक वेळा सातत्याने नर्सनी क्रिकेटमध्ये एकमेकांच्या समोर आले असतील, मात्र तो भूतकाळ होता. वर्तमान काळामध्ये मात्र चांगली फाईट देणारे गोठवली संघ, यामध्ये ते मात्र शंका नाही. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळते. जिशान शेखने एका हाताने बॉलला स्टॉप केले आणि
तब्बल 3 धावा वाचवल्यात कारण पॉवर प्ले सुरू आहे. डीप मध्ये कोणताही खेळाडू नव्हता. स्कोर पुढे सरकतोय 11 धावा, 11 रन्स ऑन अ स्कोर कॉर्ड, 11 फॉर नन. पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही पाहता. अंतिमचा बॉल येणं बाकी. पॉवर प्ले मधील बंटी जोशी आपण पाहतो एक चांगला अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग चांगली केली आणि बॉलिंग मध्ये देखील विकेट मिळवण्यासाठी उत्सुक असेल. यावेळेस मात्र चांगला स्लॉग स्वीप पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडला असता तर मात्र इथे विकेट मिळाली असती. शॉट स्क्वेलेगला खेळाडू तैनात होते तन्वीर आणि इथे मात्र संजीवनी मिळाली शेवटच्या बॉलवर बॅट्समन प्रमोदला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. गोठवली 11 गोठवली बिनबाद 12 धावा. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहाणी एंटरप्राइजेस चषक 2025 तुम्ही पाहताय. साठी सुरू असलेला थरार आहे. पहिली रजनी, पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये कोण मारणार बाजी आणि कोण जाणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये. त्यासाठी मात्र संघर्ष संघर्ष सध्या सुरू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्ष हा मात्र प्रत्येक वेळी तुम्हाला करावाच लागेल. क्रीडांगणाच्या आतमध्ये तुमच्यामध्ये क्षमता आहे, ती क्षमता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्ही सरावामध्ये काय करता, प्रॅक्टिसमध्ये काय करता कोणी लक्षात ठेवत नाही. मात्र तुम्ही सामन्यामध्ये काय करता हेच लक्षात ठेवतात तुमचे समर्थक, तुमचे ग्रामस्थ, तुमचे फॅन्स. एका बाजूला आरसीसी पेठ, दुसऱ्या बाजूला गोठवली 11 गोठवली, एक खारघर परिसरातील संघ, एक नवी मुंबई परिसरातील संघ तुम्ही पाहताय. 18 बॉल आणि आता 44 ची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. गुडलेन स्पॉटवर पिच झाला, राईस झाला, चक्कवून गेला तो प्रमोदला. शहबाज शेख 4 षटकांची लढत तुम्ही पाहताय. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग बंटी जोशी, त्याची विकेट मिळवण्यामध्ये अपयशी ठरला गोठवली संघ आणि त्याचा खर्च केलेला धावा आता मात्र चेस करण्यासाठी उतरले ते 2 स्वराज मात्रे आणि प्रमोद चौधरी नामक फलंदाज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, बॉल सोडून दिलाय प्रमोद चौधरीने. चांगला निर्णय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल पंचांनी वाईट घोषित केले. 1 रन मिळते. स्कोर पुढे सरकतोय 13 धावा. आरसीसी पेठ, दुसऱ्या बाजूला गोठवली संघ. 18 बॉल 43 ची गरज आहे. सामना रोमहर्षक होणार आहे. इथे पार्टनरशिप जर बनली प्रमोद आणि स्वराजची, 3 षटकापर्यंत जर हे 2 खेळाडू थांबले ना तरी आरसीसी पेठ संघाला चांगली तगडी फाईट देऊ शकतात, चांगलं प्रत्युत्तर देऊ शकतात. मग दुसऱ्या बाजूला विकेट काढावे लागतील पेठ टीमला. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, वायडी शॉर्करचा प्रयत्न, थोडीशी फ्लाईट दिली, स्विंग अँड मिस. प्रमोद चौधरीला चखवलं. यावेळेस शहबाज शेखने कल्पक बुद्धिमत्तेचा, चातुर्य क्षमता असलेला, कुशल गोलंदाजी करू शकत असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैविध्यतेने नटलेली त्याची गोलंदाजी तो इथे दाखवत असताना आणि प्रमोद चौधरीवर थोडासा वर्चस्व प्रस्थापित करत असताना पुढचा बॉल. यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. वाईड लॉंग आपला खेळाडू तैनात. चांगली फिल्डिंग, 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केलंय. बंटी जोशी स्वतः तैनात होते. वर थ्रो झालाय. खराब खराब कलेक्शन बॉलचं. सिंगलच होती, खेळाडूंचं नव्हतं लक्ष. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला दोन्ही फलंदाजांनी. चांगला समय सूचकता, चांगलं कोऑर्डिनेशन. 2 धावा. स्कोर पुढे सरकतोय 15 धावा. येणारे 15 चेंडू 41 ची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूंशी समीकरण बदलणार, इक्वेशन बदलणार आणि सामन्याचं चित्र मात्र बदलणार आहे. प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात या सामन्याकडे. पहिली रजनी आपण पाहतोय रिहाणी एंटरप्राइजेस चषक 2025 ची आणि कोण जाणार सुपर 4 मध्ये. याच्या अगोदरच्या बॉलवर ओके, तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. आत्ताचा चेंडू जिथे बंटी जोशीने तो चेंडू अडवलाय. ऑनफिल्ड पंचांनी बॅट्समन नाही का? ओके, इट्स अ गुड स्टॉप.
चांगला स्टॉप केलाय बंटी जोशींनी. चला 2 धावा मिळाल्यात. मॅच ऑन करा प्लीज. गेम रिझ्यूम करा. चला 3:54 झालेले आहेत. चला स्वराज. चला तिसऱ्या पंचाने शहानिशा केली, टेक्निकल टीमची मदत घेतली. चला मॅच ऑन करा प्लीज. चला पुढचा बॉल. स्कोर 15, बिनगडी बाद. लक्ष आहे 56 धावांचं. पुढचा बॉल. शेहबाज शेख निघालेत. यावेळेस चांगला बॉल, सबरी डिलिव्हरी, थोडासा खाली राहिला बॉल. बॅट फिरली, बॅट स्विंग झाली, बॅट बॉल मध्ये तिळ मात्र संपर्क नाहीये. चांगलं व्हेरिएशन. आपण तीच चर्चा करतोय. शेहबाज शेख आणि या गोष्टीसाठी जाणला जातो. अनेक वेळेला असे कारनामे त्याने केलेले आहेत जेव्हा लक्ष्याचा त्यांना बचाव करायचा असतो, टार्गेट डिफेंड करायचं असतं. विश्वास दर्शवला जातो त्याच्यावर आणि विश्वास तो सार्थ ठरवतो. शेहबाज शेख. डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र ताकद लावलीये, गॅप शोधलाय. वाडिश लॉंगा बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रमोद चौधरीच्या बॅटमधनं धमाका. बॉल सीमा पार. षटकार. एकवीस धावा स्कोर कार्डवर झाल्या. 21 विदाउट लॉस. गोठिवली 11 गोठिवली. शेवटचा बॉल या ओव्हरमधील येणं अजूनही बाकी आहे. 13 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. सामना अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये आहे. 50-50 चान्सेस आहे दोन्ही संघांची येथूनही. ओ खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉफ केले. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल ढकललाय. खेळाडूने चांगलं अंतर पार केले मिड विकेट वरून. आणि इथे खराब कॉलिंग. आवश्यकता होती का? होत्याचं झालंय नव्हतं. आणि स्वराज मात्रेला सोडावं लागेल मैदान. पहिली विकेट गोठिवली 11 गोठिवली टीमची मैदानाच्या बाहेर. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल गेला होता तो अगदी काऊ कॉर्नरला. तिकडे चांगली फिल्डिंग. नमित पगडे बॉलला फेकलं, मात्र इथे स्वराज क्रीजवर थांबले थोडा वेळ. त्यांनी कुठे मुवमेंट केली नाही, ना पुढे गेले ना मागे आले. आणि तिथे घात झाला. एका जरी एंडला गेले असते तर दुसरा बॅट्समन थोडासा जागरूक राहिला असता. इक्वेशन आले आता 12 बॉल 34. स्कोर आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तो म्हणजे 22 धावा. लक्ष आहे 56 धावांचं. 12 बॉल 34 रनची अजूनही आवश्यकता आहे. स्वराज मात्र बाद झालेत. प्रमोद चौधरी अजूनही आहेत. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स राहिला होता तो प्रमोद चौधरी यांचा. आणि त्यांच्या सोबत रुणाल म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत. आज खरं तर गोठवली संघाच्या स्क्वॉड मध्ये 2 ते 3 खेळाडू खरं तर अवेलेबल नाही आहेत. मात्र तरी देखील उत्तमरित्या हा संघ बॅलन्स पाहायला मिळाला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये. मात्र आता जिशान शेख. 12 चेंडू 34 धावांची गरज. हे षटक इम्पॉर्टंट आहे. किती रन्स ठेवल्या जातील शेवटच्या 6 बॉलसाठी दोन्ही टीम्स कडनं ही इम्पॉर्टंट आहे. हे मध्ये आपल्याला कळेल. पहिला बॉल स्लोवर वनने सुरुवात. पहिल्याच बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खाली राहिला बॉल, कमी गतीने टाकला. चांगली सुरुवात करत असताना डॉट बॉल बीट केलंय बॅट्समन रुणाल म्हात्रेला. खरं तर पहिला बॉल वैयक्तिक खेळत होता आणि पहिल्याच बॉलवर
इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाही. किंबहुना तो हाणून पाडला. गोलंदाजाचं वर्चस्व, गोलंदाजाचं पारड थोडं वरचढ पाहायला मिळालं. 11 चेंडू 34 धावा. सुपर 4 साठी सुरू असलेला थरार मैदानाच्या आत. यावेळेस स्टॉपेज लागले. बॉल हवेत गेलाय. पोहोचेल का खेळाडू? नाही पोहोचणार. एकच रन पूर्ण केली गेली आहे. कशाची वाट पाहताय? कशाची वाट पाहतायत? प्रमोद चौधरीला स्ट्राईकवर राहणं इम्पॉर्टंट आहे का? हा रणनीतीचा भाग आहे का? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये. कारण 10 चेंडू 33 धावा. हे 4 चेंडू महत्वाचे राहतील. 4 चेंडूवर कमीत कमी 14 ते 15 धावा येणं गरजेचं राहील. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा राहिल्या तर प्रेशर बॅट्समनवर जास्त राहील. हे जाणतात गोठवली संघ. टॉपेज विकेटच्या पाठीमागे झेल. दुसरी धाव काढायला पाहिजे होती. कॉट बिहाइंड द विकेट. वन मोर विकेट डाऊन. शेखला मिळाली विकेट. सुहेश शेखने टिपला तो झेल. संघर्ष पुन्हा करावा लागणार आहे. संघर्ष पुन्हा करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात. आपल्याला मात्र मातीमध्ये पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. आणि तो संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खोलव्या टप्प्याचा बॉल पंचांकडे. लाऊड अपील. प्लम LBW लेग बिफोर द विकेट पकडलंय. बॅक टू बॅक झटके देत असताना जिशान शेख आणि गोठवली 11 गोठवली संघाच्या अडचणी वाढत चालल्यात. फलंदाज बाद. काय मारा करतो जिशान शेख. काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत. इकॉनॉमिकल स्पेल. यावेळेसही चकवलंय. याही वेळेस चकवलंय फलंदाजाला. कटाचा वापर केलाय. बाहेर वळवलं बॉलला. डावखुराचा गोलंदाज जिशान शेख ओव्हर द विकेट मारा करतोय. नवीन आलेला फलंदाज हर्षन पाटील दबावामध्ये. 7 बॉल आणि आता 33 धावांची गरज आहे. या बॉलवर विकेट पाहिजे. या बॉलवर षटकार चौकार पाहिजे. सामन्यामध्ये RCC पेठ संघ वर्चस्व प्रस्थापित करत असताना क्लीन बोल्ड यॉर्कर लाईन ऑफ स्टिक उद्ध्वस्त केलीये. नेस्तनाबूत केलीये. आणि ओव्हर हॅट्रिक इथे संपन्न होत असताना जिशान शेख गोलंदाजी आवडल्या संदर्भात टाळ्या होऊन जाऊ द्या. एकच धाव दिलीये आणि 3 विकेट इथे प्राप्त केलेत. सुंदर असं आपण पाहतोय संगीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. आता अडचणी वाढल्यात गोठवली 11 गोठवली संघाच्या. कारण शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 33 धावांची गरज आहे. आणि आता टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. मिडल ऑर्डर आहे. आणि आता हा भीम पराक्रम करून दाखवायचा आहे. तो म्हणजे रुणाल म्हात्रेला. इतिहास नोंदवला जाईल जर त्याने या धावा काढून दाखवल्या. तर समोर आहे गोलंदाज सलमान शेख. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर तैनात. रन मिळेल ती 1. आता 5 बॉल आणि 32 धावांची गरज राहील. पाच चेंडू 32 धावा.
आरसीसी पेठ संघ काय खेळ साकारलाय. अवे फ्रॉम द बॉडी मुवमेंट पाहिली, फुटवर्क पाहिला, त्या अनुषंगाने बॉल डिलिव्हर केला योग्यरित्या. डॉट बॉल. 4-32. आता हळूहळू हा सामना औपचारिकतेकडे चाललाय. एक मोठा ट्विस्टच इथे काहीतरी करू शकतो या मॅच मध्ये. अतिरिक्त चेंडू, षटकार, चौकार मात्र जर तरला स्थान नाही क्रिकेटमध्ये. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज. प्रेडिक्शन बऱ्याच वेळेला फेल होतं, त्यामुळे शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत प्रेडिक्शन न केलेलंच बरं. मात्र पकड मजबूत केली आरसीसी पेठ टीमने. निराशा आपल्याला पाहायला मिळते गोठेवली 11 गोठेवलीच्या संघाच्या डगआउट मध्ये. कारण अगदी पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर पहिली 2 षटकं खूप चांगली पाहायला मिळाली. मात्र नंतर काय बॅटिंग केली ती बंटी जोशीने, आणि आता गोलंदाजी. पुन्हा एक डॉट बॉल. 3 चेंडू आपण पाहतोय सलगचे निर्धाव हाताळलेत. एकच धाव खर्च केले 4 बॉलमध्ये. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 पहिली रजनी, पहिली रात्र, आणि पहिल्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये जाणारा संघ आरसीसी पेठ हे जवळजवळ निश्चित झालंय. आता फक्त 2 चेंडू डिलिव्हर करणं बाकी. अंतिमचा बॉल, आणि आपण पाहतोय हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील घराच्या दिशेने वाटचाल करतय. परतीच्या प्रवासाला लागतात पहाट झाली. 4 वाजून अगदी 6 मिनिटं झालेले आहेत. अंतिमचा बॉल वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. थोडस लांबलं हे षटक. मात्र गोठेवली 11 गोठेवली संघाने चांगली फाईट दिली. दोन्ही सामने आपण जर पाहिले, अगोदर भूमी 11 सावध, त्यानंतर युवे अँड मौर्य 11 मुरवी, दोन्ही संघांना परास्त करून दाखल झाले होते. मात्र या मॅच मध्ये थोडासा वरचढ ठरला तो आरसीसी पेठ, अर्थातच रातो के कातिल हा संघ, आणि जाऊन पोहोचलाय या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. अभिनंदन आरसीसी पेठ संघ. बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण दाखल झालाय, आणि गोठेवली 11 गोठेवली संघाने चांगला खेळ दर्शवला खरं तर आज संपूर्ण रात्रीमध्ये. मात्र या सामन्यामध्ये थोडेसे कमी पडले, हरकत नाही. दमदार कमबॅक येणाऱ्या काळामध्ये त्यांचं राहील. त्यांनाही देऊया आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि सामन्याचा सामनावीर नन अदर दॅन 22 चेंडू 45 धावा, 5 षटकार 2 चौकार, बंटी जोशी, प्लेयर ऑफ द मॅच. चला, या बंटी जोशी सामनावीराचा पुरस्कार देऊन आपल्याला करणार आहोत आम्ही सन्मानित. चला, बंटी जोशीला करूया आपण सन्मानित. कॅप रणजितजी ठाकूर बामणडोंगरी, बॉटल ऋषिकेश ठाकूर नावेकाडी, आणि टी शर्ट रोहनजी गरद अर्थात जॉन्टी यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे. बंटी जोशी ठरले तर सामन्याचा सामनावीर. बंटी जोशी या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शैलेशजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण बंटी जोशीला करूया सन्मानित. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय संघ. बंटी जोशीची विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली, आणि शैलेशजी यांच्या शुभ हस्ते आपण